श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 2026मध्ये 1 जून ते 20 जून दरम्यान अवकाशात एक अतिशय दुर्मिळ आणि प्रभावशाली योग तयार होत आहे. हा योग आहे रुचक आणि हंस योगाचा अद्भुत संगम. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग एकत्र येणं अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक लोकांच्या आयुष्यात या 20 दिवसात मोठे बदल घडू शकतात. कोणाला अचानक पैसा मिळेल, कोणाचं नशीब चमकेल, तर काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या 20 दिवसांचा प्रभाव सर्व 12 राशीवर कसा पडणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या राशीसाठीही आयुष्य बदलणारी वेळ असू शकते. सर्वप्रथम समजून घ्या ही योग नेमके काय आहेत. जेव्हा मंगळ अत्यंत शक्तिशाली स्थितीत येतो तेव्हा रोचक योग तयार होतो. हा योग व्यक्तीला धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि मोठं यश देतो. दुसरीकडे गुरुग्रह शुभ स्थितीत असताना हंस योग तयार होतो. हा योग बुद्धिमत्ता, पैसा, सन्मान, आध्यात्मिक शक्ती आणि भाग्य वाढवतो. 1 जून 2026 रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि त्यामुळे हा शुभयोग अधिक प्रभावशाली बनणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा काळ अनेक राशीसाठी भाग्योदयाचा काळ मानला जात आहे. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीसाठी 20 दिवस अत्यंत लाभदायक ठरू शकतात. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकतात. अडकलेले काम पूर्ण होतील. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. ज्यांनी खूप संघर्ष केले आहे त्यांना आता यशाची सुरुवात दिसू शकते. या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. वृषभ राशीसाठी हा काळ थोडा मिश्र स्वरूपाचा राहील. दोन्ही योग पूर्णपणे साथ देणार नाहीत. काही काम अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होऊ शकतात. तरीही गुरुग्रहाची शुभदृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर असल्यामुळे शेवटच्या क्षणी मदत मिळू शकते. या काळात संयम खूप महत्त्वाचा आहे. पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. मिथुन राशीसाठी हा काळ सकारात्मक राहील. धनलाभाचे योग तयार होत आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून फायदा होऊ शकतो. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीसाठी हा काळ खूप खास आहे. हा काळ हिऱ्यांसारखी संधी घेऊन येऊ शकतो. गुरु तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. धन, प्रॉपर्टी, करिअर आणि कौटुंबिक जीवनात मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात. लग्नाचे योगही मजबूत होऊ शकतात. हा काळ योग्यरित्या वापरला तर आयुष्य बदलू शकतं. सिंह राशीसाठी हा काळ सरासरी राहू शकतो. काही अडथळे येतील, पण गुरुग्रह त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करेल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात उशीर होऊ शकतो. तरीही संयम ठेवला तर परिस्थिती हळूहळू सुधारेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कन्या राशीसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचे आहे. काही परिस्थितीमध्ये अपमान किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वाद टाळा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. भावनिक निर्णय घेणे टाळा. लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. शांत राहिला तर मोठं नुकसान टाळू शकतात. तुळ राशीसाठी हा काळ मिश्र परिणाम देणार आहे. वैवाहिक जीवनात थोडे तणाव निर्माण होऊ शकतात. पार्टनरसोबत गैरसमज वाढू शकतात. पण करिअरच्या बाबतीत हा काळ खूप चांगला ठरू शकतो. प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा मोठी संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील. वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. मंगळ आणि गुरु दोघांचाही सकारात्मक प्रभाव मिळणार आहे. धन लाभ, करिअरमध्ये प्रगती, समाजात मान सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल. ज्याचं काम अडलेलं होतं ते पुढे सरकू शकतं. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश देऊ शकतात. धनु राशीसाठी हा काळ सामान्यतः चांगला राहील. घरगुती जीवनात सुख आणि शांतता वाढू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक समाधान मिळू शकतं. तसेच आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. मकर राशीसाठी हा काळ प्रॉपर्टी आणि पैशाच्या बाबतीत चांगला ठरू शकतो. घर, जमीन, वाहन किंवा गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. पण गुरुग्रहाच्या स्थितीमुळे काही वेळा अति आत्मविश्वास नुकसान करू शकतो. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कुंभ राशीसाठी गुरुचा प्रभाव फार अनुकूल नसला तरी मंगळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल. काम करण्याची ऊर्जा वाढेल. नवीन सुरुवात करण्याची इच्छा निर्माण होईल. अडकलेली कामं पुढे सरकू शकतात. तरीही आरोग्य आणि मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नका. मीन राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र एक गोष्ट कायम सांगतं, अंधारानंतरच प्रकाश होतो. ज्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला, अपयश पाहिलं, ताण सहन केला, त्यांच्यासाठी हे 20 दिवस नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतात. ग्रहांची साथ मिळाली तर मेहनत करणं थांबवू नका. कारण नशीब दार उघडतं, पण त्या दारातून चालत जाणं आपल्यालाच करावं लागतं. विशेष उपाय आहेत. या काळात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही छोटे उपाय करा. दररोज सकाळी गुरु आणि मंगळ ग्रहाचे मंत्र म्हणा. हनुमान चालीसा पठण करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजू लोकांना मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, 1 जून ते 20 जून 2000 हा काळ अनेक राशींसाठी मोठे बदल घेऊन येणार आहेत. तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि खास ज्योतिष विषयासोबत. जय महाराष्ट्र.